मन शांत होईल आणि सगळ्या दुःख आणि अडचणी विसरून जाताल. हा व्हिडिओ एकदा ऐका. लोक तुम्हाला तेव्हाच टाळतात जेव्हा त्यांना तुमच्यापेक्षा कोणीतरी चांगलं मिळतं किंवा ते कोणत्या तरी चांगल्या माणसाच्या शोधामध्ये असतात. एवढं नका बोलू की लोक तुमच्या गप्प बसण्याची वाट पाहतील, तर एवढे बोलून गप्प राहा की लोक परत तुमचं बोलणं ऐकण्यासाठी वाट पाहतील. तुमच्या आयुष्यामध्ये अशाच व्यक्तीला जागा द्या ज्याला तुमच्यामधील कमी माहीत असून सुद्धा तुमची साथ देईल. आजकाल गरजेपेक्षा जास्त चांगलं असणं सुद्धा गरजेपेक्षा जास्त अपमान करतं. आयुष्याचा रस्ता स्वतःच बनवावा लागतो आणि ज्याने जसा रस्ता बनवला त्याला तसेच ध्येय मिळते. एकटेपणा तुमची ओळख एका महत्त्वपूर्ण व्यक्तीबरोबर करून देईल आणि ती व्यक्ती आहे तुम्ही. जेव्हा मन दुःखी असेल तेव्हा तुमच्या मनाला विचारा, किती आणि केव्हा दुःखी व्हायचं आहे. मन म्हणेल, लोक माझ्याबरोबर चुकीचं वागले आहेत, लोकांनी असं नाही वागलं पाहिजे, लोकांनी बदलले पाहिजे. पण असं कधीही होणार नाही, कारण लोकांना वाटत नाही ते चुकीचं वागले आहेत. दुःख लोकांच्या वागण्यामुळे होत नाही, तर आपल्या विचार करण्यामुळे होते. विचार बदला, दुःख संपेल. कौतुकांच्या पुलाखालून स्वार्थाची नदी वाहत असते. एखादी व्यक्ती कोणाला कितीही समजून घेऊ शकत असेल, पूर्ण जगाची त्याला माहिती असेल, पण ती जर स्वतःला समजून घेत नसेल तर ती अज्ञानी आहे. जर तुम्हाला कोणी टाळत असेल तर वाईट वाटून घेऊ नका, कारण ती व्यक्ती तुमची किंमत समजून घेऊ शकत नाही. मेहनत अशी सोनेरी चावी आहे जी मंद भविष्याची कुलूपं उघडते. जे नातं आपल्याला रडवतं त्यापेक्षा आपुलकीचं नातं कोणतंही नसतं, आणि जे नातं आपल्याला रडताना सोडून जातं त्याच्यापेक्षा कमजोर नातं कोणतंच असू शकत नाही. भूतकाळाचा विचार करून रडू नका, भूतकाळ होऊन गेला आहे. भविष्याचा विचार करून चिंता करू नका, कारण भविष्यकाळ अजून यायचा आहे. नेहमी वर्तमानात जगा आणि त्याला सुंदर बनवा. नेहमी शांत रहा, त्यामुळे तुम्हाला स्वतःलाच मजबूत असल्यासारखे वाटेल, कारण लोखंड थंड झाल्यानंतरच मजबूत होते, नाहीतर गरम असताना त्याला कोणत्याही आकारामध्ये बदलता येते. कोणत्याही अडचणीच्या वेळी हे 7 गुण तुम्हाला वाचवतील. 1. तुमच्याकडे असलेले ज्ञान. 2. तुमच्यामध्ये असलेली विनम्रता. 3. तुमची बुद्धी. 4. तुमच्यामध्ये असलेले साहस. 5. तुमचे चांगले कर्म. 6. खरं बोलण्याची सवय. 7. देवावर असलेला विश्वास. आपल्या आत्म्याला माहीत असतं खरं काय आणि खोटं काय, पण माणसाच्या समोर आभान तर मनाला समजून घेण्याचे असते. वाईट वेळेमध्ये माणूस एकटा पडतो, पण अडचणींमुळेच तो मजबूत सुद्धा बनतो. जो तुम्हाला सन्मान देईल त्यालाच सन्मान द्या. कोणाचाही मोठेपणा पाहून त्याच्यासमोर मान झुकवणं मूर्खपणा असतो. तुम्ही पूर्ण आयुष्य पैसे कमवण्यासाठी मेहनत करता. पैसे आपल्याला सामान देतात, आराम देतात. जर सामानाबरोबरच सन्मान सुद्धा मिळवायचा असेल तर आनंद, चांगले आरोग्य, चांगली नाती कमवायची असतील तर पैशांपेक्षा जास्त आशीर्वाद कमावले पाहिजे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे पैसे कमावतात ते आशीर्वाद कमावतातच असं नाही, आणि जे आशीर्वाद कमावतात ते क्षमतेपेक्षा जास्त पैसा कमावतातच. प्रत्येक वेळी दुसऱ्यांचा आधार घेतल्यामुळे माणसाचे स्वतःचे अस्तित्व संपून जाते. ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यानंतर चंद्र दिसेनासा होतो, त्याप्रमाणेच महान तोच आहे जो स्वतःच्या हिमतीवर उभा राहतो. जसे जसे वय वाढते तसे तुम्हाला याची जाणीव होते की तुम्ही फुकटच अशा लोकांना महत्त्व दिले ज्यांचं तुमच्या आयुष्यामध्ये काही योगदानच नव्हतं. चोरी, चमचेगिरी आणि खोटं बोलणं या 3 गोष्टी माणसाचे चरित्र बर्बाद करतात. जर आयुष्यामध्ये खरेपणा पाहायचा असेल तर स्वतःला निरपेक्ष बनवायला पाहिजे. स्वतःच्या चेहऱ्यावरचा पडदा बाजूला केला पाहिजे. सगळे समज, गैरसमज दूर केले पाहिजेत. तरच तुम्ही खरं जाणण्यायोग्य बनताल. तुमच्या मनामध्ये दुसऱ्यांना थोडंसंही दुःख देण्याचा हेतू असेल तर तुम्ही तुमच्यासाठी बी पेरत आहात. ते तुमच्याच मनाच्या जमिनीवर पडेल, दुसऱ्यांच्या मनाच्या जमिनीवर नाही. बी जे तुमच्या मनामध्ये आहे, झाड पण तुमच्या मनामध्येच येईल आणि फळ सुद्धा तुम्हालाच भोगावे लागेल. खरं पाहिलं तर देव तर प्रत्येक माणसामध्ये आहे. जे काहीतरी गमावतात त्यांनाच कमावण्याची किंमत माहीत असते. आनंदी असाल तेव्हा भगवान श्रीकृष्णाला विसरू नका, आणि दुःखी असताल त्यावेळी भगवान श्रीकृष्णांवर विश्वास ठेवा. जर तुम्ही दुःखावर लक्ष दिले तर तुम्ही नेहमी दुःखीच राहताल, आणि सुखावर लक्ष देताल तर नेहमी सुखीच राहताल. तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष देताल ती गोष्ट सक्रिय होईल आणि त्याप्रमाणेच तुमच्या आयुष्यामध्ये घडायला लागेल.
हाच निसर्गाचा नियम आहे. अर्जुनाने फक्त एक निर्णय घेतला, मला फक्त श्रीकृष्ण पाहिजे. बाकी सगळे निर्णय भगवान श्रीकृष्णांनी घेतले. तुम्ही सुद्धा फक्त एक निर्णय घ्या, मग तो कोणताही असो. भगवान श्रीकृष्णांनाच निवडा आणि मग सगळे निर्णय श्रीकृष्णांवर सोडून द्या. कोणाला काहीही बोलण्यापूर्वी एकदा हा विचार नक्की करा, जर ते शब्द कोणी तुम्हाला बोलले तर तुम्हाला कसं वाटेल? जगाला फक्त आपला स्वार्थ माहीत असतो. फक्त तेवढेच लक्षात ठेवते जेवढे त्यांचा स्वार्थ असतो. जास्त बुद्धिमान तर नेहमी विचारांमध्ये अडकलेले असतात. भरवसा जर देवावर असेल तर नशिबात लिहिलेलं आहे तेच मिळेल, आणि भरवसा स्वतःवर असेल तर देव तेच लिहितील जे तुम्हाला पाहिजे असेल. जर कोणी तुमच्या चांगल्या कामांवर शंका घेत असेल तर काळजी करू नका, कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर घेतली जाते, कोळशाच्या काळेपणावर नाही. मनाची शांतता आणि आनंद जीवनातील सगळ्यात मोठी कमाई आहे. सल्ला, साथ आणि वेळ या गोष्टी न मागता दिल्या तर बऱ्याचदा लोक त्यांचं महत्त्व स्वस्तच समजतात. जी व्यक्ती जेवढी शांत असेल तेवढाच विचारपूर्वक आपल्या बुद्धीचा वापर करतो. मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.